इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. म्हणूनच हे कळण्यापासून माझ्या मनात वारंवार हा विचार येतोय की मंजाळने आपल्याकडची त्याची ठेव परत मागितली तर. पण मला असं समजलंय की त्याला श्रीधर आणि अंजनाने वाचवलं होतं तोच राकेश होता आणि त्यालाच घेऊन ती दोघं शहरात आली होती. मुलांना सुखी पाहण्याच्या हव्यासापोटी आईबाप मुलांचे शत्रू होऊन बसतात. शिवाय मला या गोष्टीचा आनंद सुद्धा होतोय साक्षी, की मी माझी प्रतिज्ञा पूर्ण केली. पप्पा, अर्जुन नाहीतर ह्याच शहरात आहे ना, त्याचा ठाव ठिकाणा तर लावला जाऊ शकतो. हो, तू बरोबर बोलतोयस रोहित. ही भानगड समजून घेण्यासाठी अर्जुनचा ठाव ठिकाणा काढावाच लागेल. आता ह्या गोष्टीचं सुद्धा नवल नाही वाटत की राकेशला अटक केल्यावर त्याने पोलिसांना स्वतःविषयी सगळं सांगितलं आणि दुसऱ्याच दिवशी जेव्हा तुम्ही शिवरामजींना फोन केला होता तेव्हा शिवरामजी म्हणाले की अंजना आणि श्रीधर तर गायब झालेत. आता थोडा मला विचार करू दे शारदा. ही भानगड व्यवस्थित समजून घ्यायची मला. अरे हो, ती राधिका सुद्धा आहेच की, जिची राकेशची गावी भेट झाली होती. तिच्याकडून सुद्धा माहिती मिळू शकते की. रोहित, एक काम करतो, राधिकाला इथे घरी घेऊन ये, म्हणावं मला तिला भेटायचंय. हो पप्पा. बहुधा माझ्या मते कुठली तरी बाब आहे जी आपल्या दृष्टीस पडत नाही, आपल्या नजरेतून सुटते, निसटते. गडबड नक्कीच आहे. तू कुठल्याही परिस्थितीत सगळ्यांच्या नजरेपासून स्वतःला दूर ठेवायला हवं. कोणालाही संशय येता कामा नये की तू प्रत्यक्षात कोण आहेस. अरे प्रश्नच नाही, ते तर मी मॅनेज करतोच आहे. पण ह्या ज्या घरातल्या नव्या भानगडींना मला रोज तोंड द्यावं लागतं ना, त्याचं मी काय करू. आता राकेशला ब्लॅक कॉफी आवडते, हे कुठे मला माहिती. त्या पठ्ठ्याला पालक पराठ्यासोबत सॉस आवडतो, हे कुठे मला माहिती. ते काहीही असो, तुला प्रत्येक बाबतीत जपून वागावं लागणार आहे. अरे कोणाला माझ्यावर संशय येऊ नये म्हणून मी सतत घराबाहेरच राहत असतो. पण तुम्हाला जे काय करायचंय ना ते लवकर करा. निलिमा राकेशची आई आहे आणि कुठल्याही आईची फार काळ फसवणूक करत राहणं सोपं नसतं. ठीक आहे, मी करते काहीतरी. शिवाय आणखीन एक गोष्ट, घरी मला लग्नासाठी विचारलं होतं, मी ताबडतोब हो म्हटलं. लग्न तर तुझं राधिकाशीच होणार आहे. चल, मी ठेवते फोन. बाय. ठीक आहे. हा, अगं तू ये ना. बिपिनशी म्हणजेच की राकेशशी बोलत होता का तुम्ही? हो, आपल्याला दोन गोष्टी लवकरात लवकर उरकायच्या आहेत. पहिली ही की राधिकाचं लग्न राकेशशी करावं लागेल आणि दुसरी म्हणजे राकेशची योग्य ठिकाणी रवानगी करावी लागेल. मुख्य म्हणजे त्याला तिथे भीती वाटतेय की आपलं कधी बिंग फुटलं तर. आपल्याला त्याला योग्य ठिकाणी पोहोचवायचंच आहे, पण लग्नाची घाई काय एवढी? लग्न तर नंतर केव्हाही होऊ शकतं ना. समजा राकेश मुंजाच्या घरी पोहोचल्यावर
त्या मुंजाने राकेशचं लग्न कोणा दुसरीशीच ठरवलं तर? अगं आपण काहीच नाही करू शकणार. म्हणूनच आपल्याला लवकरात लवकर राकेश आणि राधिकाचं लग्न उरकून घ्यावं लागेल. आपल्याला राकेश मार्फत आपला हेतू पूर्ण करायचा आहे. आपल्या या गोष्टीशी मुळे संबंधच नाही की त्याचं लग्न कुणाशी आणि कुठं होणार आहे. ह्यापूर्वी रितिका बरोबर लग्नाची चर्चा चालू होती. मग ते आपल्या अपयशाचं सर्वात मोठं कारण होऊ शकलं असतं. राकेशच्या जीवनात दुसरी कोणीही जरी मुलगी आली तरी ती आपल्यासाठी धोकादायकच आहे ना. म्हणूनच मला वाटतं की राकेशच्या नावाचं मंगळसूत्र फक्त आणि फक्त राधिकाच्याच गळ्यात घातलं जावं. ते आपल्यासाठी भल्याचं होईल. ह्या मेघनाताई दीदीला भेटायला सारख्या सारख्या का येत असतात आणि माझ्या लग्नाशी ह्यांचा काय संबंध? अरे घे चहा आला. चल आपण चहा घेऊया. ठीक आहे. हे काय बोलतेस तू? हो पप्पा, ज्या राकेशची तुम्ही कायद्यातनं सुटका केली होती ना, तो राकेश मुंजाळच्या करोडोंच्या संपत्तीचा एकुलता एक वारस होणार आहे. ओ माय गॉड. रितिका, मला असं वाटतं की हा जरूर एखाद्या कट कारस्थानाचाच भाग आहे. असं तर नाही की कटाचं मूळ कारण, मुख्य उद्देश मुंजाळ साहेबांची करोडोंची संपत्ती आहे? होऊ शकतं पप्पा, बिलकुल होऊ शकतं. तुम्हीच पहा ना, ह्या मामल्यात सगळ्या घटना एकमेकांशी अशा काही जुडल्यात की शंकेला वाव मिळतोय. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे पप्पा, मुंजाळ साहेबांचा मुलगा गौरवचा ऍक्सिडेंट झालं नव्हतं तर ऍक्सिडेंट घडवून आणलं होतं. गौरवच्या कारचे ब्रेक फेल केले गेले होते. परमेश्वराचे आभारच मानायला हवेत की त्याचा जीव वाचला. कोमात आहे तो. म्हणजे तसं पाहिल्यास एका बाजूला राकेशची सुटका झाली आणि दुसऱ्या बाजूला गौरवला मृत्यूच्या दारात ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. रितिका, ह्या सगळ्या गोष्टी मला हा विचार करण्यास भाग पाडतायत की हे काय कारस्थान आहे, कसला कट आहे. शिवरामजींशी बोलणं झाल्यावर मला या गोष्टीची जाणीव झाली की आपल्या सर्वांभोवती कारस्थानाचं एक असं जाळं विणलं गेलंय ज्यात आपण सगळे फसलोय. शिवाय तेच करतोय जे कारस्थान रचणाऱ्यांना हवंय. हे काय बोलताय पप्पा तुम्ही? मी बिलकुल खरं तेच बोलतो रितिका. जर सगळ्या घटनांची सांगड घालून पाहिलंस ना तर तुलाही वाटेल की माझा अंदाज जो आहे तो अगदी खरा आहे. हे बघ, एकीकडे राकेशला पकडण्यात येतं. तो स्वतःचा बचाव करण्यासाठी सगळ्या गोष्टी पोलिसांना सांगतो. पोलीस शहानिशा करण्यासाठी गावाला भेट देतात. पण गावी गेल्यावर त्यांना समजतं की श्रीधर आणि अंजना गावातून गायब झालेत. शिवाय गावातलेच लोक पोलिसांना सांगतात की श्रीधर आणि अंजनाने राकेशला वाचवलं होतं. पण पप्पा, या सर्व गोष्टी तर ऑलरेडी सर्वांसमोर आल्या आहेत. पण ही बाब तर उघड झालेली नाहीये की ज्याला त्यांनी वाचवलं होतं त्याला शहरात घेऊन आले होते. शिवाय शहरात ऍक्सिडेंट झाला आणि चेहरा बदलण्यात आला आणि मग दोघांनी त्याचं नाव अर्जुन ठेवलं. हे काय बोलतेस तू मम्मी? हो रितिका, आणि ही वस्तुस्थिती फक्त श्रीधर आणि अंजनाच सांगू शकतात. पण ज्याने कोणी हे कारस्थान रचलंय खूपच कमालीचं रचलंय. श्रीधर आणि अंजना गायब झाले. तुम्हाला असं म्हणायचंय की पप्पा, तुम्ही ज्याला वाचवलं होतं तो राकेश खरा राकेश नाहीये? मी यावेळी काही सांगू शकत नाही रितिका. मुख्य म्हणजे सध्या जी तथ्य समोर आली, ज्या फॅक्ट्स आहेत त्यांनी मी गोंधळून दिलोय. पण ते काहीही असो, आपल्याला या गोष्टीच्या खोलात शिरावंच लागणार आहे. खरे पप्पा, तुम्ही बरोबर बोलताय. रितिका, सर्वप्रथम तू अर्जुनचा ठाव ठिकाणा काढायचा प्रयत्न कर. श्रीधर आणि अंजना तर गायबच आहेत.
पण जर कसंही करून अर्जुनचा ठाव ठिकाणा लागला ना तर सगळी वस्तुस्थितीच समोर येईल. तसंही पप्पा पोलिसांवर शोध लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतायत, पण मी सुद्धा माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करेन. गुड. हे तू काय बोलतेस साक्षी? मी योग्य तेच बोलते पप्पा. इनफॅक्ट मी सुद्धा ही गोष्ट समजल्यावर हैराण झाले होते की राकेश एवढ्या मोठ्या संपत्तीचा मालक आहे. पण साक्षी, हाऊ इज इट पॉसिबल? सगळ्या दुनियेला माहिती की राकेश राजेश्वरजींचा मुलगा आहे. पण हे तर दुनियेला ठाऊक आहे ना मानस दादा. पण वस्तुस्थिती ही आहे की मुंजाळ अंकलनी आपल्या मुलाला SDM साहेबांच्या हवाली केलं होतं आणि बहुधा तो मुलगा राकेशच आहे. हे बहुधा असं तू का म्हणालीस? पप्पा, मुंजाळ अंकलने ह्या बाबतीतली सगळी माहिती काढून आणली आहे. दोन्ही मुलांची जन्मतारीख सुद्धा मिळवली आहे. ह्यावरनं ही बाब स्पष्टपणे सिद्ध होते पप्पा की मुंजाळ अंकलचा मुलगा राजेश्वर अंकलच्या घरामध्ये आहे. पण राकेश आणि राहुल पैकी कोण त्यांचा मुलगा आहे हे माहित नाही. त्यामध्ये दोघांचंही पूर्ण नाव लिहिलेलं नव्हतं. पण एक गोष्ट मात्र पक्की आहे की राकेशच मोठा मुलगा आहे. त्यामुळे ह्यावरनं स्पष्टपणे सिद्ध होत आहे की मुंजाळ अंकलचा मुलगा दुसरा कोणी नाहीये तर राकेशच आहे. साक्षी, असं म्हणायचं तुला की मुंजाल अंकल आता राकेशला आपल्या घरी जरूर घेऊन येतील? बिचारा गौरव कोमात आहे म्हणून. हो दादा, पण SDM साहेबांशी बोलण्यापूर्वी मुंजाळ अंकलला एकूण एक माहिती मिळवायची होती. मुंजाळ अंकलनी आतापर्यंत सगळी माहिती मिळवली सुद्धा असावी. किंवा असं सुद्धा होऊ शकतं की त्यांनी बहुधा त्या लोकांची बोलणी सुद्धा केली असावी. राजेश्वर, मी तर केव्हाच तुझ्याकडे माझा संशय व्यक्त केला होता की मुंजाळचा एकुलता एक मुलगा गौरव कोमात पडलेला आहे. त्यामुळे माझा संशय बिलकुल खरा ठरलाय. तो मी माझ्या मुलापासून दूर नाही राहू शकणार. मला सुद्धा कुठे त्याला दूर करायचं. पण जरा विचार तरी करतो की ते स्वतः आपल्याला विनवणी करतायत. शिवाय आपल्याला या गोष्टीची खात्री देत आहेत की ते आपल्या मुलाकडनं काही हिरावून घेणार नसून त्याला त्यांच्या संपत्तीचा वारस बनवणार आहेत. हे बघ, शेवटी अंतिम निर्णय मात्र आपल्यालाच घ्यायचा. असा निर्णय कसा काय घेऊ शकते मी? माझा मुलगा माझ्या जवळच राहील. कुठेही नाही जाणार. तो कुठेही नाही जाणार. अगं जरा विचार करतो, त्याच्यावर हा अन्याय नाही होणार का की तो करोडोंच्या संपत्तीचा वारस आहे, पण केवळ आपल्या ह्या स्वार्थापायी तो त्या संपत्तीला मोकला जाणार. तू असा का नाही विचार करत की तो कुठेही नाही जाणार?
तो इथेच असणार आहे तुझ्या नजरेसमोर, एका करोडपतीसारखा. तुला त्याचा अभिमान नाही वाटणार? हे बघ, स्वतःच्या प्रेमापोटी पोराला नोकरी करण्यासाठी भाग पाडू नकोस. आज नशीब त्याच्यावर मेहरबान झाल्यामुळे तो करोडोंच्या संपत्तीचा वारस होणार आहे. तुम्ही एका ममतेची तुलना तुम्ही पैशाबरोबर करताय? ममतेची तुलना नाही, उलट एका आईला तिच्या मुलाच्या सुखाची जाणीव करून देऊ इच्छितो. मुलाच्या भावी सुखासीन आयुष्याची सुद्धा जाणीव करून देऊ इच्छितो. केवळ तुझ्या या हट्टापायी पोराचा हक्क हिरावला जाता का मला? म्हणजे तुमचा विचार चाललाय? मी याविषयी खूप विचार केल्यामुळेच मला असं वाटतंय की आपण हाच निर्णय घेतला पाहिजे. हे बघा, आज मेडिकल सायन्स एवढा ॲडव्हान्स झालेला आहे की जर आपण मुंजाळला त्याचा मुलगा परत देण्याचं नाकारलं तर तो न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकतो. शिवाय DNA टेस्टद्वारा ही बाब सिद्ध होऊ शकते की तो मुंजाळचा मुलगा आहे, त्यांचंच ते रक्त आहे. त्यामुळे आपण काहीही करू शकणार नाही. त्यामुळे भलं यातच आहे की आपण मुंजाळचं म्हणणं मान्य करायला हवं. उलट आपण तरी ह्या विचाराने खुश व्हायला हवं की यामुळे आपल्या मुलाचं आयुष्य मार्गाला लागणार आहे. काय सांगतेस काय तू? रोहितने तुला फोन केला? हो दीदी, रोहितने मला घरी यायला सांगितलंय. पण का? कशासाठी? त्या लोकांना तुझं आणि राकेशचं लग्न होऊ द्यायचं नाहीये का? ठाऊक नाही दीदी कशाला बोलवलंय ते. पण रोहित म्हणाला होता की जज साहेबांची मला भेटायची इच्छा आहे. कदाचित त्यांना राकेश विषयी काही विचारायचं असेल. पण मग तू विचारलं नाहीस की तुम्हा लोकांना राकेश विषयी काय जाणून घ्यायचंय? शिवाय तसंही तू राकेश विषयी काय सांगू शकणार आहेस? मी विचारलेलं दीदी. खरं म्हणजे त्या लोकांना कळून चुकलंय की मी गावी असताना राकेशची देखभाल केली होती. शिवाय राकेश कधी वाचला होता, तो श्रीधर आणि अंजना काकींच्या घरी किती काळ राहिला होता आणि असे काही बरेच प्रश्न. कसला विचार करतेस तू? एवढी काळजीत का वाटतेस? तुला कळणार नाही राधिका. हे बघ राधिका, मला असं वाटतं की त्या लोकांना तुझं आणि राकेशचं लग्न होऊ द्यायचं नाहीये. म्हणूनच ते लोक जुन्या गोष्टी उकरून काढतायत. काय? खरंच राधिका. शिवाय असं नाही होता कामा की ते लोक ह्यामुळे नाराज होऊन राकेशला कुठल्या तरी मोठ्या अडचणीत टाकतील. तू आता खूप सावधगिरी बाळगायला हवीयस. पण ह्या बाबतीत मी काय करू शकते दीदी? हे बघ राधिका, तुला कोणाच्याही खेळीला फसण्याची मुळीच गरज नाहीये. राकेश फक्त तुझाच आहे. त्यामुळे तुझं हे कर्तव्य बनतं की राकेशला सुद्धा तू कोणाच्याही जाळ्यात फसू देऊ नकोस. तुला जज साहेबांनी बोलवलंय ना? जावं तर लागणारच आहे. पण त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तू तेच देशील जे मी तुला समजवीन. ठीक आहे दीदी.
साक्षी, काय वहिनी? मला थोडंसं तुला विचारायचंय मुंजाळ साहेबांविषयी. हो वहिनी, विचार ना. मला जेवढं काही ठाऊक असेल मी ते जरूर सांगेन. हे बघ, तू त्यांच्या घरीच राहून आल्यामुळे तुला ठाऊकच असावं की त्यांच्या घरी कोण कोण राहतं, किती लोक राहतात. वहिनी, माझ्या माहितीप्रमाणे मुंजाळ अंकल तेवढे एकटेच राहतात. त्यांच्या घरात अजून कोणीच नाहीये. आणि मुंजाळ अंकलचा छोटा मुलगा गौरव बिचारा कोमातच आहे. हो, मी इन्क्वायरी केली होती, शिवाय रिपोर्ट सुद्धा पाहिलेत. पण वहिनी, तुला रिपोर्ट पाहण्याची काय गरज वाटते? गरज आहे साक्षी, बिलकुल गरज आहे. तुला कदाचित हे माहीत नसावं की गौरवचा ऍक्सिडेंट फक्त कारचे ब्रेक फेल झाल्यामुळे झालेला नाहीये. गौरवच्या कारच्या स्टेअरिंगची सुद्धा मोडतोड केली गेली होती. काय? ओ माय गॉड! म्हणूनच मी पाहिलं हैराण झाले होते की तो गाडी कंट्रोलच करू नव्हता शकला. त्यामुळे ऍक्सिडेंटच्या वेळी गाडी एकदम आउट ऑफ कंट्रोल झाली होती. हा ऍक्सिडेंट जाणून बुजून घडवून आणला होता. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जीव